नमस्कार, मी विनोद महाजन आदर्श विद्यालयाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण मॅथ फर्स्टमधील वर्ग 10चं अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर या ठिकाणी पाहणार आहे। आपल्याकडं मराठी आणि सेमी असे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी असल्यामुळं दोन्हींना उपयोगी पडेल अशा रीतीनं आपण या ठिकाणी घेणार आहे। आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन या शब्दाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर अरिथमॅटिक हा शब्द जो आहे तो अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी गेलेला आहे। मागच्या वर्षीमध्ये आपण अरिथमॅटिक मीन जो आहे तो अरिथमॅटिक मीन काढलेला आहे। म्हणजे ज्या टर्म्स नंबरशी रिलेटेड असतात त्या टर्म्सला आपण अरिथमॅटिक असं आपण त्या ठिकाणी म्हणतो। आणि दुसरा जो शब्द आहे तो म्हणजे प्रोग्रेशन। प्रोग्रेशन हा शब्दसुद्धा आपल्याला जनरली त्या ठिकाणी माहिती आहे की वाढ या संदर्भामध्ये आपण हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो। आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन हे पाहत असताना सुरुवातीला आपल्याला सिक्वेन्स जे आहे ते सिक्वेन्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। तर सिक्वेन्स आपण या ठिकाणी पाहणार आहे की अ सेट ऑफ नंबर वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर लाईक नॅचरल नंबर दे आर कॉल्ड ॲज सिक्वेन्स। म्हणजे नंबरचा सेट की ज्याच्यामध्ये नंबर्स जे आहेत ते एका डेफिनेट ऑर्डरनं त्या ठिकाणी अरेंज केलेले असतात त्याला आपण सिक्वेन्स असं त्या ठिकाणी म्हणतो। आता ही जी ऑर्डर आहे ती प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी असू शकते। तर या सिक्वेन्सचे उदाहरणं जर आपल्याला या ठिकाणी पाहायचे असतील तर नॅचरल नंबर आपण त्या ठिकाणी देऊ शकतो 1 2 3 4 अप टू सो ऑन। हा या ठिकाणी सिक्वेन्स आहे। याच्यामध्ये असणारे नंबर जर आपण पाहिले तर याच्यामध्ये डेफिनेट ऑर्डर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रत्येक नंबर जो आहे तो एक न या पहिल्या नंबरपेक्षा दुसरा नंबर जो आहे तो एक न या ठिकाणी इन्क्रीज झाला, दुसऱ्यापेक्षा तिसरा नंबर एक न त्या ठिकाणी इन्क्रीज झाला। याच्या व्यतिरिक्त आपण इवन नंबर जे आहे ते इवन नंबरसुद्धा या सिक्वेन्सचं उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो 2 4 6 8 अप टू सो ऑन। अशा रीतीनं याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक नंबर जो आहे तो प्रिसिडिंग नंबरपेक्षा 2 न त्या ठिकाणी इन्क्रीज होताना आपल्याला दिसतो। अशा रीतीनं हे सिक्वेन्सचे उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील। तिसरं उदाहरण आपल्याला देता येईल 6 12 18 अप टू सो ऑन। या ठिकाणी सर्व जे नंबर्स आपण पाहिले तर या सर्व नंबर्समध्ये आपल्याला कुठले तरी डेफिनेट ऑर्डर जी आहे ते डेफिनेट ऑर्डर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि ज्या नंबरच्या सेटमध्ये आपल्याला डेफिनेट ऑर्डर पाहायला मिळते असे जे नंबर्स आहेत त्याला आपण सिक्वेन्स असं त्या ठिकाणी म्हणतो। असे असंख्य सिक्वेन्सचे उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी देता येईल। आपल्या सभोवताली पण आपण पाहतो एक विशिष्ट प्रकारची ऑर्डर जी आहे ती वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते। आता सिक्वेन्स आपण पाहिलं की नंबरच्या सेटमध्ये डेफिनेट ऑर्डर जर असेल तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणतो। त्यानंतर आपल्याला या सिक्वेन्समध्ये असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपल्याला पाहायच्या आहेत। आता पहिलं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर 1 2 3 4 हे नंबर्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत। तर याच्यामध्ये पहिली जी टर्म असेल ती T1 याने दिली जाते। याच्यामध्ये जर आपण या सिक्वेन्समध्ये पाहिलं तर T1 = 1। त्यानंतर दुसरी जी टर्म आहे ती डिनोट करण्याकरता T2 वापरलं जातं। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर T2 = 2, त्यानंतर T3 = 3 अँड T4 = 4। अशा रीतीनं सिक्वेन्समध्ये असणारी प्रत्येक टर्म जी आहे T1 T2 T3 आणि T4 यांनी आपण दाखवू शकतो। त्यानंतर दुसरं जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये असणारं पहिली टर्म T1 = 2, T2 = 4, T3 = 6। अशा रीतीने आपल्याला याच्यामध्ये असलेल्या टर्म्स ज्या आहेत त्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। त्यानंतर आपल्याला पाहायचं अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय। If in a sequence the difference between the two consecutive terms is constant, then that sequence is called as arithmetic progression. दिलेल्या सिक्वेन्समध्ये क्रमागत असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो जर सारखा असेल तर त्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं त्या ठिकाणी म्हणतो। हा जो डिफरन्स असेल तो पॉझिटिव्ह त्या ठिकाणी असेल, निगेटिव्ह असेल किंवा तो 0 असेल। आणि हा जो डिफरन्स आहे त्याला आपण कॉमन डिफरन्स असं त्या ठिकाणी म्हणतो। आणि हा जर आपल्याला डिनोट करायचा असेल तर त्याच्याकरता
डी या अक्षराचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये पहिली समजा 1 2 3 4 हे जर आपण या ठिकाणी एक्झाम्पल जर घेतलं तर याच्यामध्ये T1 म्हणजे पहिली टर्म आपल्याला 1 दिलेली आहे, T2 आपल्याला 2 दिलेला आहे, T3 3 दिलेला आहे आणि T4 4 दिलेला आहे. तर याच्यामध्ये पहिली टर्म जी आहे ते T1 = 1 यालाच आपण पहिल्या टर्मला ए सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. आणि याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स असेल म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स असेल त्याला आपण डी या अक्षराने या ठिकाणी दाखवत असतो. आता या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर T2 - T1 म्हणजेच 2 - 1 हे जर आपण केलं तर या ठिकाणी डिफरन्स आपल्याला 1 मिळेल. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी लिहू शकतो D = 1. त्याचप्रमाणे थर्ड टर्ममधनं सेकंड टर्म म्हणजे 3 - 2 जरी आपण केलं तर या ठिकाणी डिफरन्स आपल्याला 1 मिळेल. त्याचप्रमाणे फोर्थ टर्ममधनं थर्ड टर्म जर आपण मायनस केली तर या ठिकाणी मिळणारा जो डिफरन्स असेल तो सुद्धा 1 असेल. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन जी आहे त्याची पहिली टर्म आपल्याला डिनोट करण्याकरता एचा वापर आपण त्या ठिकाणी करतो. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो डिनोट करण्याकरता डी या अक्षराचा वापर आपण त्या ठिकाणी करत असतो. आता आपण सिक्वेन्स म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. त्यानंतर अरिथमॅटिक प्रोग्रेशनसुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यावरती आधारित उदाहरणं जे आहेत ते उदाहरणं आपण सोडवणार आहे. एक्झरसाइज जी आहे त्या एक्झरसाइजमधले 3.1 ही जी एक्झरसाइज आहे त्यातले उदाहरणं आपल्याला पाहायचे आहेत. विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज इन ॲन AP. आपल्याला दिलेला सिक्वेन्स आहे आणि तो AP आहे का ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग sequence is an AP. पहिलं एक्झाम्पल आपण पाहणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे 2 4 6 8 अप टू सो ऑन. आता हा सिक्वेन्स जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर त्या ठिकाणी असेल तर यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत त्याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो जर सारखा येत असेल तर ती जी टर्म आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी असेल. आता याच्यामध्ये दिलेल्या टर्म्स आपल्याला लिहायच्या आहेत. पहिली टर्म आपल्याला दिलेली आहे T1 = 2, T2 = 4, त्यानंतर T3 = थर्ड टर्म 6 आणि T4 = 8. आता या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म जे आहेत त्यांच्यामध्ये असलेला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. T2 - T1 सेकंड टर्म T2 ची किंमत आपल्याला दिलेली आहे 4, त्यानंतर T1 दिलेलं आहे 2 म्हणजेच 4 - 2 म्हणजेच 2 आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड टर्म मायनस सेकंड टर्म म्हणजेच T3 - T2 = T3 आपल्याला दिलेलं आहे 6 आणि T2 आपल्याला दिलेलं आहे 4 म्हणजेच आपल्याला 6 - 4 म्हणजेच 2 आपल्याला या ठिकाणी मिळेल. त्यानंतर T4 - T3 आपल्याला दिलेलं आहे 8 आणि T3 आपल्याला दिलेलं आहे 6. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी असलेला कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला कॉन्स्टंट मिळालेला आहे. आता या ठिकाणी द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट. द डिफरन्स between two consecutive terms is constant, therefore given sequence is an AP, therefore it is an arithmetic progression. अशा रीतीनं हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे. याच पद्धतीनं आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी पाहायचे आहेत. दुसरं उदाहरण आपण पाहणार आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिली टर्म आपल्याला दिलेली आहे 2, त्यानंतरची टर्म आपल्याला दिलेली आहे 5/2, त्यानंतर 3, त्यानंतर 7/2. हे सुद्धा आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिली टर्म आपल्याला दिलेली आहे T1 = 2,
त्यानंतर T2 इक्वल्स टू 5/2, त्यानंतर T3 इक्वल्स टू 3, त्यानंतर T4 इक्वल्स टू 7/2. आता दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स T2 मायनस T1, T2 मायनस T1, T2 आपल्याला दिलेली आहे 5/2 मायनस 2. हे सबस्ट्रॅक्शन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी याचा जो डिनॉमिनेटर आहे तो वेगवेगळा असल्यामुळे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे. म्हणजेच 5 × 1 म्हणजेच 5 मायनस 4 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 1/2. म्हणजे T2 मायनस T1 आपल्याला मिळालं 1/2. आता आपल्याला या ठिकाणी T3 मायनस T2 काढायचं आहे. T3 आपल्याला दिलेलं आहे 3 आणि T2 आपल्याला दिलेलं आहे 5/2. आता हे सुद्धा या ठिकाणी सॉल्व करायचं आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 मायनस 5/2 म्हणजेच हे सुद्धा आपल्याला मिळेल 1/2. त्यानंतर फोर्थ टर्म मायनस थर्ड टर्म. फोर्थ टर्म आपल्याला दिलेली आहे 7/2 मायनस थर्ड टर्म आपल्याला दिलेली आहे 3 म्हणजे 7/2 मायनस 3. याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथं सुद्धा डिनॉमिनेटर जो आहे तो वेगवेगळा असल्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. इथे डिनॉमिनेटर दिलेला नाही त्यामुळे आपण एक हा डिनॉमिनेटर या ठिकाणी कन्सिडर करणार आहे. म्हणजे 7 × 1 म्हणजे 7 मायनस 3 × 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 इक्वल्स टू 7 मायनस 6 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 2 म्हणजेच 1/2. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी 1/2 मिळाला, या ठिकाणी 1/2 मिळाला, या ठिकाणी 1/2 मिळाला. म्हणजे या ठिकाणी कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा कॉमन डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी कॉन्स्टंट आहे. द डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. Therefore, the given term is an arithmetic progression. म्हणजे अशा रीतीनं आपण दिलेल्या टर्म्स ज्या आहेत त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर अजून एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये डिफरन्स जो आहे तो डिफरन्स 0 त्या ठिकाणी असणार आहे. -1/5 त्यानंतर -1/5 -1/5 अप टू सो ऑन. अशा रीतीनं या टर्म आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. या टर्म जर आपण ऑब्झर्व केला तर यांच्यामध्ये असणारा डिफरन्स जो आहे तो पहिली टर्म -1/5 आहे, दुसरी -1/5 आहे आणि तिसरी टर्म जी आहे ती सुद्धा -1/5 आहे. म्हणजे याच्यामध्ये असणारा डिफरन्स आपण जर ऑब्झर्व केला तर तो 0 या ठिकाणी आहे. त्यामुळं ही सुद्धा एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी असणार आहे. म्हणजे हा जो डिफरन्स असेल तो पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो किंवा या उदाहरणामध्ये जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे तो 0 सुद्धा या ठिकाणी असू शकतो. आता इथं सुद्धा आपण T1 इक्वल्स टू -1/5 त्यानंतर T2 इक्वल्स टू -1/5 आणि T3 इक्वल्स टू -1/5. आता या दोन टर्ममध्ये असणारा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे T2 मायनस T1 म्हणजेच -1/5 मायनस आणि -1/5. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर या ठिकाणी -1/5 मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल 1/5 म्हणजेच याच्यामध्ये असणारा डिफरन्स आपल्याला 0 या ठिकाणी मिळाला. त्याचप्रमाणे T3 मायनस T2 T3 टर्म आपल्याला दिलेली आहे -1/5 मायनस T2 आपल्याला दिलेली आहे -1/5. आता इथं सुद्धा ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन असल्यामुळं मायनस इंटू मायनस या ठिकाणी प्लस होईल म्हणजेच -1/5 प्लस 1/5 इक्वल्स टू 0. आता इथं सुद्धा आपण पाहिलं द डिफरन्स बिटवीन टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म D equals to 0 is constant. Therefore, it is
ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डिफरन्स जर त्या ठिकाणी 0 येत असेल तर तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी असेल. अशा रीतीनं आपण या 3.1 मधलं पहिलं जे एक्झाम्पल आहे त्यातलं एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी सोडवू शकतो. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन या ठिकाणी तयार करायची आहे की ज्याच्यामध्ये पहिली टर्म आपल्याला ए दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये असणारा कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे ए इक्वल्स टू 10 अँड डी इक्वल्स टू 5. राइट एन AP whose first term is given and the common difference is given. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ए म्हणजेच या ठिकाणी T1 असेल. T1 इक्वल्स टू 10. आता T2 जर आपल्याला त्या ठिकाणी मिळवायची असेल तर फर्स्ट टर्म जी आहे त्याच्यामध्ये जर आपण कॉमन डिफरन्स जर आपण ॲड केला तर आपल्याला सेकंड टर्म या ठिकाणी मिळेल. म्हणजेच या ठिकाणी T1 प्लस डी. आता T1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. T1 इक्वल्स टू 10 म्हणजेच 10 प्लस 5 इक्वल्स टू 15. त्यानंतर T3 आपल्याला काढायचं आहे. T3 इक्वल्स टू काय मिळेल T2 प्लस कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म आपल्याला मिळालेली आहे 15 आणि कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 5 म्हणजेच या ठिकाणी 20 ही टर्म आपल्याला मिळेल. त्यानंतर T4 इक्वल्स टू T3 प्लस डी म्हणजेच थर्ड टर्म प्लस कॉमन डिफरन्स. थर्ड टर्म आपल्याला दिलेली आहे 20 प्लस कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 5 म्हणजेच आपल्याला 25 आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. अशा रीतीनं अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजेच आपण त्या ठिकाणी लिहू शकतो द रिक्वायर्ड AP इज पहिली टर्म आपल्याला दिलेली आहे 10, 15, 20. त्यानंतरची टर्म 25 अप टू सो ऑन. अशा रीतीनं आपल्याला त्या सिक्वेन्सची पहिली टर्म त्याचप्रमाणे कॉमन डिफरन्स जर आपल्याला दिलेला असेल तर त्याच्यावरनं आपल्याला ती जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण या ठिकाणी काढू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरं एक्झाम्पल यातलं पाहायचं आहे की याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला पहिली टर्म आणि त्याच्यामध्ये असणारा कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे 5, 1. त्यानंतर -3, -7. तर आपल्याला याच्यामध्ये फाइंड फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. आता याच्यामध्ये पहिली टर्म जी आहे ती सहज आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. T1 इक्वल्स टू 5 त्यालाच आपण A इक्वल्स टू 5 असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये असणारा कॉमन डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. आपण पाहिलेलं आहे की कॉमन डिफरन्स जर आपल्याला काढायचा असेल तर त्याच्यामध्ये कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स जर आपण काढला तर आपल्याला कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी मिळेल. या ठिकाणी T1 आपल्याला दिलेला आहे 5. त्यानंतर सेकंड टर्म T2 इक्वल्स टू 1. थर्ड टर्म दिलेली आहे T3 इक्वल्स टू -3. त्यानंतर T4 इक्वल्स टू -7. आता डिफरन्स आपल्याला काढायचा आहे म्हणजेच T2 T1. सेकंड टर्म आपल्याला दिलेली आहे 1 मायनस फर्स्ट टर्म आहे 5 म्हणजेच कॉमन डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे -4. त्यानंतर T3 T2 म्हणजे T3 आपल्याला दिलेला आहे -3. त्यानंतर मायनस आणि सेकंड टर्म आहे या ठिकाणी त्याचप्रमाणे T4 T3. फोर्थ टर्म दिलेली आहे
-7, त्यानंतर मायनस, याच्यामधनं आपल्याला थर्ड टर्म जी आहे ती आपल्याला मायनस करायची आहे. या ठिकाणी -7, या ठिकाणी मायनस मायनस जे आहे ते प्लस होईल, म्हणजेच या ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला -4 या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजेच या ठिकाणी फर्स्ट टर्म ए इक्वल्स टू 5 आणि कॉमन डिफरन्स डी इक्वल्स टू -4. अशा रीतीनं आपण आपल्याला अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं असताना त्याच्यामध्ये असणारी पहिली टर्म आपण काढली. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असणारा जो कॉमन डिफरन्स आहे तो कॉमन डिफरन्ससुद्धा आपण या ठिकाणी काढलेला आहे. त्यानंतर या पद्धतीचे जे उदाहरणं आहे त्याचा वापर करून आपण प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो आपण या ठिकाणी सॉल्व करू शकतो. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे nth टर्म इन द अरिथमॅटिक प्रोग्रेशन, nth टर्म ऑफ AP. nth टर्म ऑफ AP. आता आपण असं कन्सिडर करू की या ठिकाणी T1, T2, T3 अप टू Tn हा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला माहिती आहे की पहिली टर्म जी आहे ते T1 इक्वल्स टू A, फर्स्ट टर्म आपल्याला या ठिकाणी मिळते. त्यानंतर सेकंड टर्म जर आपल्याला त्या ठिकाणी काढायची असेल तर T2 इक्वल्स टू A प्लस D, किंवा फर्स्ट टर्म जी आहे त्या फर्स्ट टर्ममध्ये जर आपण कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी ॲड केला तर सेकंड टर्म आपल्याला या ठिकाणी मिळेल, म्हणजेच T1 प्लस D. आता T1ची किंमत जी आहे ती A आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच A प्लस D असं सुद्धा आपण या ठिकाणी लिहू शकतो. हेच आपल्याला A प्लस 2 - 1 इंटू D या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर याच पद्धतीनं थर्ड टर्म जर आपल्याला काढायची असेल तर ती सेकंड टर्म जी आहे त्याच्यामध्ये जर आपण कॉमन डिफरन्स ॲड केला तर आपल्याला थर्ड टर्म या ठिकाणी मिळेल. म्हणजेच T2ची किंमत आपल्याला माहिती आहे A प्लस D, म्हणजेच A प्लस D प्लस D म्हणजेच A प्लस 2D आपल्याला या ठिकाणी मिळेल. हेच आपल्याला A प्लस 3 - 1 इंटू D या स्वरूपामध्ये आपल्याला लिहिता येईल. याच पद्धतीनं आपण जर समोर गेलो तर या ठिकाणी nth टर्म आपल्याला काढता येईल. या ठिकाणी आपण पाहिलं तर हे T2 होतं, तर या ठिकाणी 3 - 1 आपल्याला मिळालं. A प्लस 2D आपण 3 - 2 या स्वरूपात लिहिलं. त्याचप्रमाणे Tnची nth टर्म जी आहे ती आपल्याला A प्लस n - 1 इंटू D या स्वरूपानं आपल्याला याची nth टर्म आपल्याला मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी T3 असेल तर A प्लस 3 - 1 इंटू D, त्यानंतर T2 जर असेल तर 2 - 1 इंटू D. त्याच पद्धतीनं या ठिकाणी n असेल तर n - 1 इंटू D. अशा रीतीनं nth टर्म जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळेल. या फॉर्म्युल्याचा वापर जो आहे तो आपल्याला समोर उदाहरणं सोडवण्याकरता त्या ठिकाणी करायचा आहे. Tn इक्वल्स टू A प्लस n - 1 इंटू D. या ठिकाणी Tn म्हणजे nth टर्म, A म्हणजे फर्स्ट टर्म, n म्हणजे nth नंबर आणि D म्हणजे त्या ठिकाणी असणारा कॉमन डिफरन्स. त्यानंतर उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. डिसाइड वेदर द गिवन सिक्वेन्स इज ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. डिसाइड whether given sequence is an arithmetic progression and find 20th टर्म. दिलेला सिक्वेन्स जो आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असणारी 20th टर्म आपल्याला काढायची आहे. सिक्वेन्स आपल्याला दिलेला आहे -12, त्यानंतर -5, त्यानंतर 2 9 16, 2 9 16 23,
आणि 30 अप टू सो ऑन. सुरुवातीला आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी असल्यानंतर त्याची 20th टर्म जी आहे ती आपल्याला काढायची आहे. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे ठरवण्याकरता दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स जर त्या ठिकाणी सारखा असेल तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन असणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर T1 पहिली टर्म जर आपण पाहिली तर ती -12, त्यानंतर T2 इक्वल्स टू -5, त्यानंतर T3 इक्वल्स टू 2, त्यानंतर T4 इक्वल्स टू 9, त्यानंतर T5 इक्वल्स टू 16. अशा रीतीनं या टर्म्स आपण लिहिलेल्या आहेत. आता या कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. T2 मायनस T1 सेकंड टर्म मायनस फर्स्ट टर्म -5 -12, म्हणजेच हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर -5 आणि हे मायनस मायनस प्लस या ठिकाणी 12 होईल, म्हणजे 7 आपल्याला मिळेल. त्यानंतर T3 मायनस T2 या दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. T3 आपल्याला दिलेला आहे 2 मायनस आणि T2 दिलेला आहे -5. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 2 मायनस मायनस या ठिकाणी प्लस होईल, 2 + 5 म्हणजे 7. त्याचप्रमाणे T4 मायनस T3 फोर्थ टर्म आपल्याला दिलेली आहे 9 मायनस त्याच्यामधनं आपल्याला थर्ड टर्म जी आहे ती मायनस करायची आहे, म्हणजेच 9 - 2 म्हणजेच आपल्याला 7 मिळालं. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी 7 आपल्याला मिळालेला आहे, या ठिकाणी 7 मिळालेला आहे, या ठिकाणी सुद्धा 7 मिळालेला आहे. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स आपल्याला कॉन्स्टंट मिळाला. आणि डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल तर ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी असेल. द डिफरन्स बिटवीन कॉन्झिक्युटिव्ह टर्म is constant, therefore it is an arithmetic progression. आता हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आलं. आता याच्यामध्ये असणारी 20th टर्म आपल्याला काढायची आहे. तर याच्याकरता आता आपण जो फॉर्म्युला पाहिलेला आहे तर त्या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. TN हा जो फॉर्म्युला आहे TN इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला त्याची 20th टर्म जी आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी n जर आपण पाहिलं तर n ची किंमत आपल्याला 20 दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी T20 यांच्या ऐवजी आपण 20 टाकलं. त्यानंतर A म्हणजे याची असणारी फर्स्ट टर्म म्हणजेच T1 काय दिलेली आपल्याला -12 आपल्याला दिलेलं आहे, प्लस n-1 म्हणजेच 20 - 1 इंटू D हा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 7. म्हणजेच या ठिकाणी T20 इक्वल्स टू -12 प्लस 19 इंटू 7. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 133 - 12 हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 20th टर्म जी आहे ती आपल्याला 121 ही टर्म आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 20th टर्म (121). अशा रीतीनं आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला विचारलं होतं. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी सारखा असल्यामुळे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण दाखवला. त्यानंतर याच्यामध्ये असलेली 20th टर्म जी आहे ती आपण या ठिकाणी काढलेली आहे. आता अशाच प्रकारे एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये फाइंड द 24th टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर आपल्याला TN हा जो फॉर्म्युला आहे TN इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला
त्याची 20th टर्म जी आहे ती आपल्याला काढायची आहे. म्हणजेच या ठिकाणी n जर आपण पाहिलं तर n ची किंमत आपल्याला 20 दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी T20 यांच्या ऐवजी आपण 20 टाकलं. त्यानंतर a म्हणजे याची असणारी फर्स्ट टर्म म्हणजेच T1 काय दिलेली आपल्याला -12 आपल्याला दिलेलं आहे, प्लस n-1 म्हणजेच 20 -1 इंटू d हा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 7. म्हणजेच या ठिकाणी T20 इक्वल्स टू -12 प्लस 19 इंटू 7. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 133 - 12 हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी 20th टर्म जी आहे ती आपल्याला 121 ही टर्म आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 20th टर्म (121). अशा रीतीनं आपल्याला हा जो सिक्वेन्स आहे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला विचारलं होतं. तर या ठिकाणी कॉमन डिफरन्स जो आहे तो त्या ठिकाणी सारखा असल्यामुळे तो अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण दाखवला. त्यानंतर याच्यामध्ये असलेली 20th टर्म जी आहे ती आपण या ठिकाणी काढलेली आहे. आता अशाच प्रकारे एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की ज्याच्यामध्ये फाइंड द 24th टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन.